काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे PS पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता. कारण मी फोन केला होता की SIT गठीत अजून झालेली नाही. तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की CM साहेबांची कालच सही झाली. IG लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेरड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय. बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही, मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालच्या छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहे. बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, पेनची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती, ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ऍग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला.